मंगेशकर आणि त्यांचा वाढदिवस होता ऑक्टोबर महिन्यात, म्हणजे ऑक्टोबर महिन्यात चालू आहे तर वाढदिवस आहे हृदयनाथजींचा 28ला असतो हृदयनाथजींचा वाढदिवस। तर संत ज्ञानेश्वरांची रचना अर्थातच साक्षात लता दीदींनी गायलेली आणि खरं तर ही एक विरहिणी आहे, म्हणजे प्रियकराच्या भेटीसाठी आतुर असलेल्या स्त्री रूपातून परमेश्वर भेटीसाठी वाट पाहणाऱ्या भक्ताचा प्रत्यय ज्ञानेश्वर देत आहेत। आणि मला असं वाटतं हे सुद्धा नशीबवान आहे मी की मला पूर्ण ज्ञानेश्वरीचा अभ्यास, म्हणजे इच्छा होती नव्हती हा भाग वेगळा पण करायला लागला, का तर मला तो कार्यक्रम सादर करायचा होता आणि जवळजवळ 14 ते 15 कार्यक्रम मी ते सादर केले। म्हणजे ज्ञानेश्वरांचं पूर्ण जी कॅसेट आहे तुम्हाला आठवत असेल, ओम नमोजी आद्या, तर त्यातली सगळी गाणी सादर करण्याचा, म्हणजे खरंच काय काय करून घेत आहेत सगळेजण माझ्याकडून लोक, इतकं छान छान कार्य। तर नक्कीच हे गीत तुमच्यासाठी सगळ्यांसाठी आणि अर्थात श्री विठ्ठलचरणी अर्पण आणि हृदयनाथजींचा वाढदिवस म्हणून आपण नक्कीच त्यांना सांगीतिक शुभेच्छा द्यायला हव्यात। पहिलं तो गे काऊ मी प्रयत्न करते हे लावायचा काय बरं आपलं यूट्यूबवर मी तंबोरा लावून गायचा प्रयत्न करते।
प्रसाद तुम्ही नेऊन ठेवल्याबद्दल धन्यवाद. कारण ते जे कार्यक्रम असतात ना ते खरंच फार स्वर्गीय अनुभूती असते. आणि नक्कीच तुम्हाला जमलं तर दत्त जयंतीचा एक अप्रतिम असा कार्यक्रम होणार आहे. प्रभात रोडला जे सुप्रसिद्ध असं मंदिर आहे, कमला नेहरू उद्यान, कदाचित माहिती असेल तुम्हाला प्रभात रोडचं, म्हणजे जोशी हॉस्पिटलच्या एरियातलं. आणि त्याच्या शेजारी फार अप्रतिम असं दत्त मंदिर आहे. म्हणजे मला असं वाटतं कार्यक्रमाला तर तुम्ही याच, पण त्या मंदिरात तुम्ही एकदा आलात ना की तुम्ही येतच राहणार कायम, दर महिन्याला एकदा तरी, याची मला खात्री आहे. इतकं अप्रतिम मंदिर आहे. आणि तिथे फार दिग्गज लोकांचे कार्यक्रम, म्हणजे मी लहान असताना माझी आजी घेऊन जायची, तर मला तिथे गायला मिळतं आहे, ह्याच्यासारखं काय भाग्य आहे. तर 1 डिसेंबरला तो कार्यक्रम आहे. मी नक्कीच साठे सरांना पाठवेल त्याचे डिटेल्स. तर खूप छान वाटलं, धन्यवाद, खूप छान. आणि अवघा रंग एक झालाही आपल्याला घ्यायचंच आहे नक्कीच. तर तत्पूर्वी मला असं वाटतं की संजयजींना मी विनंती करीन की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. अरुण भैया म्हणजेच अरुण दात्यांनी गायलेलं हे गाणं. आणि या गाण्याची किमया म्हणजे या गाण्याच्या प्रेमात पडून एक तरुण, त्यांनी व्यसनमुक्ती झाली त्याची, तो दारूच्या आहारी गेला होता आणि ते हे गाणं त्याच्या इतकं मनाला भिडलं, त्याच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागला आणि तो जाऊन अरुभैयांना भेटला त्यांच्या गाण्याच्या मैफिलीच्या इथे, म्हणला मी या गाण्यामुळे माझी दारू सुटली, इतकं मला या जीवनाचा गर्भित अर्थ मला या गाण्याने कळला. तर असंच हे सुंदरसं गीत, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. धन्यवाद. आत्ता जे भक्तिगीत सादर झालं आणि विठ्ठलाला माऊलींना जी साथ घातली गेली सुरांच्या माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून, आमचे डॉक्टर विलास अल्लाट आणि आमचे मुकुंददादा दोघांनी 500-500 रुपयाचं आशीर्वाद अनघाताईला या ठिकाणी दिलेला आहे. टाळ्या व्हायला पाहिजे. आणि जे गाणं आत्ता सादर होणार आहे, ताईंनी सांगितलं की दारू सुटली एकाची, आता खात्री आहे रामकृष्ण आहे किंवा माझे. थोडं थांबा, नाहीतर इथं कोण थांबायचं नाही ऐकायला. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. शतदा प्रेम करावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. हिरवे हिरवे प्राण तशी रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे, फुलेला जरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या जन्मावर. थँक्यू. धन्यवाद. यानंतर प्रदीप गांधी आत्ताच्या गाण्यासाठी.
डॉक्टर प्रदीप गांधी यांनी सुद्धा सोनोग्राफी करणारे आहेत, परंतु डॉक्टर प्रदीप गांधी, हा, क्या बात, थँक्यू सर. हे शब्द नाही आहेत हे खरं. गांधीजींचा आशीर्वाद आहे. विनायकराव सावरकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतनं उतरलेले शब्द, हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत दिग्दर्शन आणि लताजींचा हे जे आता गाणं गायलेलं आहे, या जन्मावर या जगण्यावर शतुधा प्रेम करावे, तर एक खरी घडलेली घटना आहे. संत ज्ञानेश्वरच्या लोकांना माहिती आहे, नाव मी सांगत नाही. त्या माणसाने सुसाईड करायचा प्रयत्न केला. तर भडगट सरांनी त्याला ॲडमिट केलं संत ज्ञानेश्वरमध्ये, आणि तो शेअर ब्रोकर होता आणि काहीतरी मोठा फटका बसला होता, आणि त्यामुळे त्यांनी सुसाईड घेतलं पण होतं. पण फॉर्च्युनेटली तो वाचल्यानंतर तो माझ्याकडे आला. भडगट सरांनी किंवा आल्हाट सरांनी कोणतरी त्याला सांगितलं की एक गाणं गांधी सर नेहमी गातात, ते गाणं तो एकदा ऐकून त्याची कॅसेट सरांकडनं घेऊन ये, आणि त्यानंतर तो माणूस आज टॉप लेवलला आहे. आणि एक खरी घडलेली घटना आहे. नाव मी सांगत नाही, कोणाचं नाव बदनाम करायचं नाही, पण दिस इज अ ट्रू फॅक्ट, दिस इज अ फॅक्ट. आयुष्याचा कायापालट करणारं हे क्या गाणं बात आहे. खरोखर. पुढचं गाणं विनायकराव सावरकर यांच्या सिद्धहस्त हे पण माझं लेखणीतनं अतिशय आवडतं गाणं. काय म्हणजे खरंच किती तुम्ही, म्हणजे तुमचे कान किती जास्त सुसंस्कारित आहेत. खरंच सॅल्यूट आहे तुम्हाला. इतकं अप्रतिम गाण्याची मी दोन्ही सागरा प्राण तळमळला आणि जयस्तुते खूपच आवडतं गाणे. आणि खरं वंदे मातरम सुद्धा नक्कीच आपण का म्हणायला हरकत नाही, अप्रतिम असं गाणे. आणि तेही संपूर्ण वंदे मातरम लता दीदींचं फारच अप्रतिम आहे. घेऊया आपण. व्यवस्थित. देशभक्तीपर झालेलं आहे. हे स्फूर्तिगीत अप्रतिम असं एकापेक्षा एक स्फूर्तिगीतं आज सादर झाली, त्यामुळे आपलं खरंच मन सगळ्यांचंच भरून आलेलं आहे. डॉक्टर साबळे मॅडम मी त्यांना बोलवू इच्छिते. आपलं हसता हुआ म्हणजे एकदम मूड चेंज. अरे वा. पारसमणी या सिनेमातलं कमल बारोट आणि लताजींच्या आवाजातलं गाणं पारसमणी हा
जो लक्ष्मीकांत प्यारेलालजींच्या सांगीतिक दिग्दर्शन जे त्यांनी केलं त्यातला हा ठरलेला पारसमणी या सिनेमांच्या हिट झाल्यानंतर सुरुवातीला या सिनेमासाठी काहीही सांगीतिक बजेटसुद्धा मोठं नव्हतं तरीसुद्धा त्यांनी हा चित्रपटाची जी गीतं केली त्यानंतर हा सुपरहिट झाल्यावर त्यांना एकापेक्षा एक गीतं मिळाली. असं हा त्यांच्यासाठी सर्वात लकी ठरलेला टर्निंग पॉईंट असा पारसमणी सिनेमा त्यातलं हे गाजलेलं गाणं. एकदा मॅडमसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. सोपं पडतं की आम्ही गाऊ ते ॲडजस्ट करतात. तर मॅडम मी काय खरंच तसं काही तुम्हाला असं प्रॅक्टिस खूप नसेल ना. कौतुक आहे खरंच. म्हणजे नंतर माझी बोलती बंद झाली. मला वाटलं आधी नक्की काय पण मग मला काही काम राहिलं नाही. मस्त खूप छान म्हटलं. अप्रतिम खूप छान. आणि बरोबर स्केल पकडून त्यांनी गायला म्हणजे उचललं. सोपं नसतं हे. तर नक्कीच टाळ्या व्हायला पाहिजेत खास मॅडमसाठी. अनघाजी यांना एक थोडंसं दोन पुढचं गाणं किशोर कुमार यांच्या आवाजातलं फिरोज खान यांच्यावर चित्रित झालेलं
एक वेगळा जॉनरचं गाणं, अतिशय सुंदर, हलकं फुलकं. हे पण एक फरमाईशी गीत आहे. यूट्यूबला ट्राय करा, 100% असेल. ऑनलाईन शोधा. फरमाईशी गीत आहे. थोडासा मूड वेगळा करू आपण, चेंज करू जरा. तेरे चेहरे में वो जादू है, तेरे चेहरे में वो जादू है, दिल डोर खिंचा जाता हूँ, जाना होता है और कहीं तेरी ओर चला आता हूँ, तेरी ओर चला आता हूँ. तेरे चेहरे में वो जादू है. तेरी हीरे जैसी आंखें, आंखों में है लाखों बातें, बातों में रस की बरसातें, मुझ में प्यार की प्यास जगाए. तू जो एक नजर डाले, जी उठे मरने वाले, लब तेरे अमृत के प्याले, दिल में जीने की आस बढ़ाए. चल पड़ते हैं तेरे साथ कदम, मैं रोक नहीं पाता हूँ, मैं रोक नहीं पाता हूँ. तेरे चेहरे में वो जादू है. धन्यवाद. धन्यवाद. हा ताई, आता आपण आला होतो ना, या या. सारेगामापा. ओ
आवाज छान आहे नक्कीच. एक फरमाईश आहे साठे साहेबांची तर नक्कीच. आणि त्याच्यानंतर काय म्हणतोय मॅडम? मुकेशजींचं गाणं मला म्हणायला आवडेल. अच्छा, मुकेशजी झाले नाही मला नाही, आपण त्या खूप लकी हो घेतलं. आपण सगळ्यांना घेतलेलं आहे. आज सगळे अवतरलेले आहेत साबळे यांच्या हॉस्पिटलमध्ये. नक्कीच मुकेशचा कुठलाच गाणं हो चालेल. तुमको चांसी महबूबा होईल दोन्हीपैकी दोनच गाणी होती. आता काही फरमाइश पण संपूर्ण जो तुमको को पसंद वही बात कहेंगे, जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. तुम दिन को अगर रात कहो रात कहेंगे, जो तुमको हो पसंद वही बात कहेंगे. थँक्यू. धन्यवाद. मी पण मस्त, मस्त. साठे सरांची एक फरमाईश 2 ओळीच म्हणणार आहे सर, कारण पुढे हा ट्रॅक कसा आहे मला माहिती नाही, नाहीये. म्हणजे आता तुमची काय फरमाईश तर होणार आठवू माहिती पर पण का? खरं म्हणजे तसं म्हणलं तर जवळपास 2.5 तास साधारण 6:40ला सुरू केलं. पण तरी असं वाटतं की आत्ता काय 1 आत्ता तास सुरू झालं. जेवतो. म्हणजे काय थांबावं की नाही का वाजले की 12 म्हणजे दणाण सगळा भागच तुमचा दणाणून सोडायचा हो की नाही. मग तेव्हा थांबायचं. चालेल का मल्लेशजी? ते बिचारे आधीच रोज जागरण होत आहे. दिवाळी पहाट संध्याकाळ पहाट संध्याकाळ. नक्कीच एक ध्रुवपद गातो साठे सर. हां, फोन होऊ द्या त्यांची फरमाईश. हां, फक्त मी झलक आपल्याला ऐकवणार आहे, आपल्याला नक्की आवडेल. गझल आहे पंकज उदास यांनी गायलेली. चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल, एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब कंगाल. चांदी जैसा रंग है तेरा सोने जैसे बाल, एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब कंगाल. एक तू ही धनवान है गोरी, बाकी सब कंगाल. बाकी सब कंगाल आहे. काय किती प्रेम आहे बघा. थँक्यू सर. अप्रतिम. किशोरी आमोणकर यांनी गायलेला खरं तर हा थांबावं असं वाटत नाहीये. आम्ही पण इतके गुंतून गेलोय ना. आणि खरं ती अशी घरगुती मैफिल असते की नाही. आपण आपल्या मित्रमंडळी आणि सगळे नातेवाईक असतात तसंच आम्हाला वाटतं. म्हणजे असं कुठेतरी आलोय आणि बापरे सगळे डॉक्टर्स आणि सगळे असे उच्च विद्याविभूषित आणि अशा लोकांमध्ये असं काय वाटत नाही. आम्हाला मस्त एक फ्रेंड सर्कलमध्ये आम्ही गातोय असा फील येतोय. आपल्या खूप छान. फरमाईशींवरून आपण खरंच म्हणजे किती ग्रेट आहात याची अनुभूती आम्ही घेतलेली आहे. आपलं देशप्रेम, आपलं समाजप्रेम आणि आपणच एकूणच म्हणजे खूप सुंदर लोकांशी आज आमचा एक मिलाप झालेला आहे असं मला वाटतं. आम्ही खरोखर भाग्यवान आहोत कलाकार म्हणून की आपल्यासारख्या रसिकांसमोर आमची कला सादर करायला आम्हाला मिळालेली आहे. तर मला असं वाटतं शेवटची भैरवी संत सोयराबाई यांच्या सिद्धहस्त लेखणीतनं उतरलेले हे अतिशय सुंदरसे शब्द आणि किशोरी आमोणकर यांनी गायलेली ही हा सुंदरसा अभंग. मगाशी सांगितल्याप्रमाणे जो भंगत नाही तो अभंग आणि जो विभक्त होत नाही तो भक्त. तर असंच सुंदरसा अभंग अनघाजींच्या स्वरात. आता आपल्याकडे आता लाईव्ह ऑर्केस्ट्रा नाही आहे पण हे सुद्धा एक नवीन प्रयोग तुमच्यामुळे मी करते. म्हणजे सॅल्यूट.
ते पहिलं तोगे काहून सुद्धा, कारण ती सवय असते ना तबला मृदुंग हे ते बराच आजूबाजूचे सगळे म्युझिशियन्स आणि असं. पण हा सुद्धा प्रयत्न म्हणजे बघा रसिक मायबाप श्रोते काय काय शिकवतात मला, त्यांच्यामुळे खरं मी आज इथे. तर नक्कीच अवघा रंग एक झाला, अप्रतिम अशी भैरवी आणि माझी सुद्धा आवडती रंगी रंगला श्रीरंग. वा वा. आपल्या कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा स्वातीताई श्रीकृष्णाच्या गाण्याने झालेली, बाजेरी मुरलिया, आणि शेवट सुद्धा वा वा खूप छान. आणि तत्पूर्वी स्वातीताईंना सुद्धा मी धन्यवाद देण्यास फार अप्रतिम निवेदन केलं. माझी मैत्रीण, माझी स्टुडंट आणि मार्गदर्शक आणि माझ्याबरोबर त्या गातात सुद्धा खूप छान. धन्यवाद. तर अवघा रंग एक झाला, रंगी रंगाला श्रीरंग. वाढवायला लागेल.
दीपावली, म्हणजे आज शिवरात्री. दिवाळीच्या निमित्ताने परमेश्वराशी कुठेतरी आपण जाऊन भिडलो असा नक्कीच एक फील आला. आणि हे सर्व मला असं वाटतं की आज म्हणजे ही नुसतीच नावं नाही येतो, हे त्यांचं कार्य बोलतं आहे आज. नक्कीच मी तुमच्या ॲक्टिव्हिटीज बघत असते फेसबुकच्या माध्यमातून, साठे सर टाकत असतात काय काही. तर मला असं वाटतं लायन्स क्लब हे खऱ्या अर्थाने आम्हाला कल्पना आहे की केवढं मोठं सामाजिक कार्य आहे लायन्स क्लबचं. तर नक्कीच आज अवघा रंग एक झाला. आणि पुन्हा मला असं वाटतं साठे सर, डॉक्टर साबळे सर आणि सगळेच पदाधिकारी, कार्यकर्ते, कारण एक कार्यक्रम उभा करायचा तर त्यासाठी किती कष्ट असतात ह्याची मला कल्पना आहे. म्हणजे अगदी हा भाग झाडून घेण्यापासून सुरुवात असते आणि ती इन्स्ट्रक्शन सगळ्यांना देणं आणि सगळी व्यवस्था करणं, खानपानाची व्यवस्था करणं, लाईटिंगची व्यवस्था करणं याची मला पूर्णपणे कल्पना आहे. त्यामुळे तुम्हाला आमच्या तिघांतर्फे सॅल्यूट असं मला वाटतं की अत्यंत चोख व्यवस्था की 2 वेळा चहा. आणि